बट मला सिल्वर कलर पाहिजे होता का 2 लाखाचा लॅपटॉप घेणार आहे 2,20,000 रुपये कमाई नाही काय। हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा दोघं तुमचा ब्लॉग मध्ये। तर काय विषय माहिती आहे का, टायटल थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल। मला एक मशीन घ्यायची आहे, मशीन म्हणजे लॅपटॉप घ्यायचा आहे, काय मॅकबुक प्रो। मी पहिला इन्क्वायरी केली सगळा, फक्त आता बघायला जाऊन बिल करायचं आहे आणि उद्या भेटेल असा शक्यता आहे। तर बघूया कसं काय होतंय। आणि आज मस्त असा वारा सुटलाय, पाऊस आणि वादळ, काय वादळ पूर्ण वादळ आलाय। बाहेर चाललेलो बस त्या जतीन थांबलाय म्हणा, जतीने ते सोबत माझे। बट जो पाऊस आहे ना, पावसामुळे परत अटकलो मी। पावसाला सुरू झाला म्हणजे मी अटकणं कंपल्सरी आहे। बट वातावरण बघा काय झालंय, क्रेझी भाई, क्रेझी डेंजर वातावरण झालंय। अनएक्सपेक्टेड आहे। मे महिन्याचे 7 तारखेला हे वातावरण आपल्याला बघायला भेटते बोलल्यावर आता अजून तर पावसाला येवाचा बाकी आहे। आवरा हाड वातावरण झालंय। 15-20 मिनिटं वेट केला आणि निघलो घरांशी। मस्त असा पाऊस गेलाय आणि मातीचा सुगंध, आहा, पहिले पावसात मातीचा सुगंध येते ना, ती फिलिंगच काही वेगळी असते। आणि पाऊस पडल्यावर एरिया काय दिसतं एकदम क्लीन, म्हणजे झाडाबिडा धुपलीन तर भारी वाटते ना वातावरण। बट वार आलता तर झाडाबिरा पडलीन काही ठिकाणी। तर चला आता मी जतीनला घेते, त्याच्यानंतर जाऊ रिलायन्स स्टोअरला। हॅलो, पहिले आता जतीनला घेतला आणि परत पाऊस चालू झाला भाई। आणि काय विषय माहिती आहे का, आमचे घरं कोणलाच नाही माहिती का मी एवढी मोठी गोष्ट घेतोय, त्यांना सांगलाच नाही। आणि मीनी पण लई विचार करून ही गोष्ट घेतोय, बिकॉज एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये एवढी मोठी गोष्ट आहे ना, 2-2.5 लाखाची। खुशी तर पक्की असते, बट नर्वसनेस पण तेवढीच असते। त्याच्यामुळं मी कोणाला काही सांगलाच नाही, मला गरजेची वाटली ती गोष्ट पक्का विचार करून, म्हणून मी घेण्याचा निर्णय घेतला। की थोडी इन्क्वायरी केली आहे, त्या सगळ्यांना इन्फॉर्मेशन विचारली। ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर प्लस फोटोग्राफर ती गोष्ट माझ्यासाठी लई गरजेची आहे असं मला वाटायला लागलं। म्हणजे काहीतरी कमी पडते। आता मोबाईल पण घेतला आहे आताच, आणि त्याच्यानंतर लगेच 2-2.5 लाखाची गोष्ट घेणं म्हणजे लई मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी। तरी चला बघूया, निर्णय घेतला आहे तर फायनल केलाच पाहिजे। काय जिंदगी आपल्याला मोका देतं ना, तो थोडासा चौका मारला पाहिजे। तर चला आता रिलायन्सची तशी मस्त असा खुश तर आहे मी पक्का, बट नर्वस तर पक्का आहे, त्याच्यावर जास्त नर्वस आहे। जेव्हा ती हाताने येईल ना तेव्हाच पक्का खुश असेल मी। ये मशीन के लिए गाणी बघ बाई आहे ना, आपल्याला सगळं गाईड करते का घेतला पाहिजे, कणासाठी घेतला पाहिजे। तर त्याबद्दल थँक्यू। आणि खरंच गरज आहे ना म्हणा। आता मी त्याला सगळं सांगितलं कंडिशन कसा काय आहे, तर तो बोलते हां चालेल, तुझ्यासाठी यो बेस्ट आहे। बट आम्ही यो आता तुम्ही बघू शकता 10 कोर डिओ आहे ना, तो नाही घेऊ आम्ही, जो अवेलेबल नव्हता तशी 12 कोर आणि 16 कोर GPU असं काहीतरी, 12 कोर CPU 16 कोर GPU असा। मला पण एकदम जास्त स्पेसिफिकेशन नाही माहिती, बट जो बेस्ट असेल तो त्यांनी सजेस्ट केला आहे आणि तोच घेतून। तो सध्या इथं अवेलेबल नाही। डिस्प्लेला यो मॅकबुक प्रो आहे आणि आपला जो घ्यायचा आहे तो मॅकबुक प्रो चिप आहे ना, त्याच्यामध्ये M4 प्रो चिप आहे। ओके, सांगता नाही, उद्या पण येईल परवा पण येईल असं आहे। अजून काय हां ओके तर चालेल। मी पक्का खुश पण आहे आणि नर्वस पण आहे, बघू काय घडतंय। तर चल, थँक्यू। कलर आहे ना यू पक्का भारी आहे, बट मला सिल्वर कलर पाहिजे होता, बघून यो भारी वाटला सिल्वर पेक्षा। सिल्वर यो आहे या मॅक्सचा, बट तो पण लई भारी। ब्लॅक कलर म्हणजे पोरांना ब्लॅक कलर जास्त आवडतं। फायनली यो हाताने येणार, यूज कसा करायचा आहे त्या मी शिकल असते असं तुम्हाला वाटत असेल का, मला जमन आहे, सगळा जमतंय। काय मेन म्हणजे एडिटिंग सुधरवायचे अजून जास्त मी करतं, ती पण बेटर आहे, त्याच्यापेक्षा अजून जास्त काय बेटर होईल त्या करासाठी भाई सगळ्यात तगडी मशीन आहे ही वाली। तर हीच घेऊ। माझ्याकडं कम्प्युटर पण आहे, लॅपटॉप पण आहे, तो लई खराब झाला, लई जुना झाला, त्याच्यामुळे स्विच करायचा डायरेक्ट विंडोज टू मॅक आणि सगळी इकोसिस्टीम बनवायचे थोडीफार। बघू घरा आलो, थोडासा बाहेर गेलो तो खावाला, जतीनला पण घरी सोडला आणि घरा चाललोय। मम्मी नाही वाटतं घरा, बट
मम्मीला आपण माहिती नाही का मी एवढी मोठी गोष्ट घेणार आहे. उद्या म्हणजे आली ना आता करा का सांगते तुम्हाला पण रिॲक्शन दाखवते, आईची पण रिॲक्शन दाखवते. आईला तर काही समजा नाही त्यांचा, तरी पण प्राईज चांगल्या बहुतेक काहीतरी रिॲक्शन निघत. ते आता घर आलो खुश तर आहे. आईला सांगते आता आईच आहे घरण, आईला सांगते का 2 लाखाचा लॅपटॉप घेणार आहे. 2 लाखाचा लॅपटॉप घेतला घेईल म्हणजे आता घेईल 2-3 दिवसांत. आताच तर फोन घेतला 2 लाखाचा. आता लॅपटॉपची थोडीशी गरज वाटली म्हण हे आता कामाची वस्तू आहे. तुम्हाला घेतंय काय जरासा वाटला घेवासा, बट आता ही कामाची वस्तू आहे माझे खरंच. मी तर बघायला गेलतो अवेलेबल नाही आहे स्टॉकमध्ये. तर स्टॉकमध्ये उद्या पण येईल किंवा परवा पण येईल किंवा अजून दिवस पण लागतील. तर केव्हाही येऊ शकते. तर मग जेव्हा अवेलेबल असेल तेव्हा द्या बरं, म्हणा काही घाई नाही आहे. सो गाईज फायनली आता मम्मी पण आली आणि मम्मी नवीन खरेदी हा 2 चॉकलेट 2,20,000 पर्यंत जाते लॅपटॉप. 2,20,000 पर्यंत लॅपटॉप घ्यायचा आहे. काय घेऊ का? अरे तो 7 वर्ष जुना आहे, कम्प्युटर पण आहे आपला, सगळं आहे. पण तो जरा कसा सगळीकडे नेता येईल, अजून एडिटिंग करता येईल, अजून असं मी विचार केला आहे. तर काय 2 लाख रुपये गोष्ट कपू का? पैसे कोणच्या वाट पण 2,20,000 रुपये काय बोलणार यार. बट मला कौशी घेवायचा होता. मी लय विचार केला, तुम्हाला सांगला नाही कोणला, आईला पण नाही सांगला. काय आईला निघूच सांगला मी आलो होतो का बरं घेतंय. अजून आला नाही आहे म्हणजे तो मॉडेल तयार नाही आहे रिलायन्समध्ये. तर ते मागवणार उद्या किंवा परवा किंवा 13 पण येऊ शकते. काय करू? पैसे नाही भरला अजून, पैसे भरायचा. बघा आमच्या घरांच्यानं काही नाही असं घे चल तू तुझ्या कामाची गोष्ट आहे. तर बट ॲक्च्युली कामाची गोष्ट आहे माझी, म्हणून घ्यायचं आहे. कामाची गोष्ट आहे, शिकायची गोष्ट आहे, नवीन नवीन ट्राय करण्याची गोष्ट आहे. म्हणून एकदाच भारी घेते म्हणजे 4-5 वर्ष तरी त्याला अपग्रेड करायची गरज लागणार नाही. म्हणून बरं एकदाच चांगला घेतलेला बरा. तर ठीक आहे ना? ठीक आहे, ओके चालेल. उद्या आणायला जाऊ मग. उद्या मग मी आता लग्नाला गेलती. लग्नाला फुल पाऊस काय हॉलमध्ये लगीन होता तर बेटर झाला ना. काय बोलतं करवल्या आज ज्यांची लग्न असतील त्यांच्या करवल्या भिजल्या असतील, वलखल्या का करवल्या. मेकअपचं पैसे फुकट गेलं काय डायरेक्ट मेकअपचं पैसे फुकट नाही सगळं. आईचा डायलॉग बघा, नवरा कमवते बोलतं न बायका प्लॅस्टर मारता बोलतं तोंडाला. आता काय फंक्शन असल्यावर लागतंय आजकाल, पहिले अशी गरज होती का? काय कोणला गाठी आहे तर कोणला लुगरा आहे तर नाही हिचा मागायचा ते ग बाई लुगरा. आमचे आता जमाना बदललाय, पैसे लागतात पुण्यात म्हणून त्यांना सगळं भेटते. प्लॅस्टर आई बाबाचं त्यांचं नाही, आई बाबाईनी जमलून ठेवला तर त्याने आता पेस्टरी करायला मिळतात. माझ्या बायकोला आधीच सांगते मेकअप स्वतः शिकून ये, नाही तर आई भडकलाय काय बोलतो. मेकअप वाली आहे आमची माई, काही टेन्शन नाही. तर दिदीसांचा पण फोन आला आहे, तिला पण विचारते, तिला सांगते ॲक्च्युली लॅपटॉप घेतला. लॅपटॉप नवीन अरे मग फुल पैसा आलाय काय मॅकबुक 200 रुपयाला काय रुपयाची कमाई नाही काय. कमाई तर कामासाठीच घेतलाय असं नाही का? गरज आहे का? ॲक्च्युली गरज आहे. मी लई ट्राय केला म्हणजे सगळीकडे बघला, वाटला गरज आहे तर बरं घेतोय काय. ठीक आहे घेऊ का? 2 लाख रुपये आहे.
ही बघ काय बोलते, काय गरज आहे बोलते खर्च करायची, बट मला गरज आहे ॲक्च्युली. ठीक आहे. मम्मी काय बोलते घे बिंदास, तुला काय बोलतं किती पैसे पाहिजे बोलतं, पण पैसेच नाही आहेत बोलतं, पाहिजे ते सांग कधी, पण पैसे नाही आहेत. बट बरं करू, अरे चणे खायला पैसे नाही, बट बरं बघू कसं काय होईल ते होईल. आणि जिंदगी में आगे कुछ बढ़ना है तो कल सुबह 9:30 बजे पहुंच जाना, कल सुबह 9:30 बजे. जिंदगी में कुछ आगे बढ़ना है तो कल सुबह 9:30 बजे पहुंच जाना. मन बनवलंय का घेवाचंच आहे, तर बरं चला फायनली ये. चलो चलो. गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. मस्त असा लवकर उठून ब्लॉग वगैरे एडिट केला. आता 10 वाजलं सकाळचं आणि ब्लॉग एंड करते हवाला आणि दुसरा ब्लॉग स्टार्ट करूया. आज जाऊन तिथं बघू कसं काय आहे, अवेलेबल आहे का नाही, आणि बिलिंग वगैरे करून जर आज अवेलेबल झालं तर आज आणू, नाही तर उद्या बघू कसं काय होते. मजा तर येणार आहे बाई, खुश तर आहे मी बघा. तो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. बाय बाय, भेटू उद्याच, बाय.